निवडणुकीचा धुरळा उडायला सुरुवात झाली आणि राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरू झाली। त्यातली लक्षवेधी घडामोड आहे कणकवलीतनं। कणकवलीत भाजपला रोखण्यासाठी चक्क 2 शिवसेना एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आणि या कणकवली पॅटर्नच्या चर्चेने राज्याचं लक्ष वेधून घेतलंय। बघूया। कणकवली म्हटलं की राणे आणि राजकीय धुमशान। कणकवली म्हणजे नारायण राणेंचा बालेकिल्ला। अधूनमधून या बालेकिल्ल्याला हादरे बसले तरी काही अपवाद वगळता कणकवली 3.5 दशक राणेंनी वर्चस्व टिकवून ठेवलंय। आता कणकवली नगरपंचायतीची निवडणूक जाहीर झालीय। भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी स्वबळाचा नारा देऊन मित्रपक्ष शिवसेनेला सुद्धा आव्हान दिलंय। त्यामुळे कणकवलीमध्ये भाजप आता विरोधकांचाच नव्हे तर मित्रपक्ष शिंदे सेनेचाही राजकीय शत्रू बनला। त्यातूनच नितेश राणेंचे सत्ताधारी आणि विरोधातले सगळे विरोधक एकवटू लागलेत। भाजपकडून समीर नलावडे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील हे जवळजवळ नक्की मानलं जात आहे। अलीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे संदेश पारकर हे भाजपमध्ये जाऊन नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील अशीही चर्चा होती। पण गेल्या काही दिवसातल्या राजकीय घडामोडींमुळे नुकतेच शिंदे सेनेत गेलेले माजी आमदार राजन तेली यांनी नवी मोठ बांधण्याचा प्रयत्न सुरू केलाय। स्वबळाची घोषणा केलेल्या भाजपला आव्हान देण्यासाठी त्यांनी शहर विकास आघाडी करून विरोधकांनाही एकत्र करण्यासाठी हालचाली सुरू केल्या। त्यातून दोन्ही शिवसेनेचे पदाधिकारी एकवटले आणि एका बैठकीत शहर विकास आघाडीतून संदेश पारकर यांना उमेदवार करण्याबाबत चर्चा झाली। आता नावं अनेक पुढे येते, त्याच्यात ते पण एक नाव आहे, पण शेवटी ही प्रायमरी स्वरूपाचं त्यांनी दिलेला प्रस्ताव आहे, अजून त्याच्यावर बसायचं आहे। उद्या जर मान्यता वरच्या लोकांनी दिली तर त्याच्यावर पुढे बसून मग पुढचा निर्णय त्यांचा काय आहे, कोण नगराध्यक्ष उमेदवार असावा हे ते ठरवतील, गाव ठरवेल। त्या गावाप्रमाणे जर निर्णय वरती आमच्या मान्य असेल वरच्या आमच्या वरिष्ठांना तर त्याच्यावर विचार करता येईल। या बैठकीची बातमी सगळ्यात आधी पुढारी न्यूजवर झळकली। दोन्ही शिवसेना भाजप विरोधात एकत्र येणार ही बातमी वाऱ्यासारखी राज्यभरात पसरली। ठाकरेंच्या शिवसेनेकडून मात्र याबाबत सावध भूमिका घेण्यात आली। या प्रस्तावित नव्या कणकवली पॅटर्ननं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। आता खुद्द खासदार नारायण राणे यांनीच यात लक्ष घातल्याची चर्चा सुरू झाली आहे। राणे विरुद्ध सर्व लढतीसाठी भाजपनंही तयारी सुरू केली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याला हे काही वेगळं काही नाही आहे। राणे विरुद्ध सर्व पक्ष एकत्र आजपर्यंतच्या निवडणुकांमध्ये आलेले आहेत। त्याच्यामुळे आम्हाला काही ते वेगळं वाटत नाही। ज्या पद्धतीने ते उतरतील त्या पद्धतीने आम्ही आमची तेव्हाची जी काही सिच्युएशन असेल तेव्हाचे उत्तर आम्ही तुम्हाला त्यानंतर देऊ। कणकवलीत संदेश पारकर यांनी याआधी सुद्धा राणेंच्या उमेदवारांना आव्हान देऊन नगराध्यक्षपद मिळवलं होतं। गेल्या निवडणुकीत मात्र संदेश पारकर यांना पराभव पत्करावा लागला होता। आता शहर विकास आघाडीचं निमित्त करून नितेश राणेंच्या वर्चस्वाला आव्हान देण्याचा इरादा दोन्ही शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी केलेला दिसतोय। तसं झालं तर हा कणकवली पॅटर्न या निवडणुकीत लक्षवेधी ठरू शकतो। उमेश बुचडे, पुढारी न्यूज, कणकवली।